मित्रांनो ऑलरेडी टीम इंडियानी ओडीआय सिरीज हरलेली आहे न्यूझीलंड बरोबर. तर आता उद्यापासून T20 सिरीज चालू होणार आहे. तर सूर्यकुमार यादवच्या खांद्यावर खूप मोठी जबाबदारी असणार आहे. तर उद्या पहिली मॅच आहे मित्रांनो. तर कशी असेल पहिल्या मॅचसाठी प्लेइंग 11 ते आपण बघूयात. तर अभिषेक शर्मा, संजू सॅमसन ओपनिंग करताना दिसतात. 3 नंबरला तुम्हाला ईशान किशन खेळताना दिसणार मित्रांनो. 4 नंबरला सूर्यकुमार यादव असेल. 5व्या नंबरला मित्रांनो तिथं शिवम दुबे डेफिनेटली खेळताना दिसणार आहे. 6व्या नंबरला तिथं रिंकू सिंग असेल. तर 7व्या नंबरला हार्दिक पांड्या असेल. 8व्या नंबरला मित्रांनो तिथं अक्षर पटेल खेळेल. 9व्या नंबरला वरुण चक्रवर्ती जबरदस्त स्पिन ऑप्शन आहेत. 10व्या नंबरला हर्षदीप सिंग असणारे मित्रांनो. 11व्या नंबरला जसप्रीत बुमराह. एकदम जबरदस्त टीम आहे. इथं डेफिनेटली ऑप्शन आहेत श्रेयस अय्यर आणि हर्षित राणाचा. हर्षित राणा डेफिनेटली जर खेळू वाटला गौतम गंभीरच्या हातात आहे सगळं, तर गौतम गंभीर डेफिनेटली हर्षित राणाला थोडा फेवर करतो. चांगला परफॉर्मसुद्धा करतो हर्षित राणा. सो हर्षित राणासुद्धा हर्षदीप सिंगच्या जागी येऊ शकतो किंवा श्रेयस अय्यरला चान्स देण्यात काही मिनिंग होत नाही मित्रांनो ऑलरेडी, कारण T20 वर्ल्ड कप आलेला आहे. ईशान किशनला डेफिनेटली चान्स भेटला पाहिजे. रिंकू सिंगला सुद्धा चान्स भेटला पाहिजे. तर जरी श्रेयस अय्यरला पूर्ण सिरीजमध्ये जरी चान्स भेटला नाही तर तुम्ही सरप्राईज होऊ नका मित्रांनो, कारण वर्ल्ड कप जवळ आलेला आहे. तर अशी पहिल्या मॅचसाठी किंवा पूर्ण या सिरीजसाठी प्लेइंग 11 असेल. तर तुम्हाला काय वाटतं कोणता प्लेअर तुमच्या मते प्लेइंग 11मध्ये यायला हवा ते नक्कीच कमेंट सेक्शनमध्ये सांगा.